त्यात आधी सर्वांचे स्वागत आणि सोबतच आभार पण, कारण आपल्या चॅनलचा आपण सुरुवातीचा टप्पा पूर्ण केलेला आहे. म्हणजे सुरुवातीची अट आपली पूर्ण झालेली आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झाले, त्यामुळे सगळ्यांचे आभार मनापासून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शिमला मिरची आपण कधी लावली पाहिजे, म्हणजे आपल्याला भरपूर उत्पन्न किंवा उत्पन्न कमी निघलं तरी नफा जास्त कधी निघेल आणि कोणत्या वातावरणामध्ये जास्त चांगली येते, सीझन कोणता आहे शिमला मिरचीचा, कोणती व्हरायटी लावली पाहिजे, कुठं विकली जाते आणि त्याला रेट कोणता सरासरी मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जर नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आता हा व्हिडिओ मी माझ्या अनुभवातून सांगते, कारण मागच्या 10 वर्षापूर्वी आपण आपल्या रानामध्ये शिमला मिरचीचा प्रयोग केला होता आणि तो प्रयोग आपल्या गावामध्ये आपण पहिल्यांदाच केला होता. कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा सुरुवातीला शिमला मिरची आपल्या इथं लावली गेली होती, कारण सुरुवातीपासूनच माझ्या घरच्यांना सुद्धा शेतीचा भरपूर नाद आहे. तरकारी वगैरे हे विषय तर सुरुवातीपासूनच आहे. त्याच्यामध्ये यश येऊ नाही येऊ पण नाद तो नाद असतो शेवटी. आणि त्यावेळेस म्हणजे माझे सासरे त्यांनी लावलेली होती शिमला मिरची आणि सुरुवातीला नियोजन तेच करत होते, पण त्याच्यानंतर खताचं वगैरे जे आपले अनुभव आले किंवा त्या मिरचीमध्ये नुकसान कशाने होतं किंवा त्याला तुटाळी वगैरे कशाने होतात हे लक्षात येत नव्हतं. कारण विषय काय व्हायचा, वरतून ऊन असायचं आणि खालून पण उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्यात लागवड केलेली होती आपण, त्यामुळे मल्चिंग पेपरसुद्धा भरपूर तापलेला असायचं, त्यामुळं ते बरीच तुटाळी व्हायची. पण लक्षात येत नव्हतं कशामुळे होते. वारं फिरलं जायचं आणि पाऊस पण काय झालं, मिरची आपण लावली पण पाऊस पण उशिराच आला. आम्ही चूळ घालून मिरची आणलेली होती, त्याचे काही फुटेज काही आठवणी पण आहेत. आणि त्या 10 वर्षामध्ये आपण बरंच काही शिकून गेलो, म्हणजे अनुभवातून बऱ्याच गोष्टी आपल्याला सुधारणा करण्यासारख्या मिळाल्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मे महिन्यात त्याची लागवड केली जाते, म्हणजे कमीत कमी वटपौर्णिमेच्या अगोदर त्याची लागवड झाली पाहिजे. अक्षय तृतीयापासून वटपौर्णिमेपर्यंत यामधल्या कालावधीत त्याची लागवड झालीच पाहिजे. म्हणजे ते लावल्याच्या नंतर 50 ते 55 दिवसामध्ये मिरची आपल्याला हार्वेस्टिंगला मिळते. मिरचीचा म्हणजे शिमला मिरचीचा विषय कसा असतो, 10 दिवसाला आपल्याला तोडा करावा लागतो. जास्त लवकर पण करून काय उपयोग होत नाही, कारण वजन येत नाही. तो माल पूर्ण फुगला, निबार झाला आणि एक्सपोर्टला पण जात होता तो. म्हणजे आपल्या रानातला माल शिमला मिरचीचा एक्सपोर्टला जात होता. त्यामुळे बॉक्सचं पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी करून 45 किलोचं बॉक्स एक भरलं जायचं आणि ते डायरेक्ट इथून मुंबईला हलवलं जायचं, कारण पुण्याला इंद्रा मिरचीला जास्त मार्केट नाही आहे. म्हणजे मिरचीमध्ये शिमला मिरचीमध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटीत, पण आपली इंद्रा होती आणि इंद्रा ही मोठी होती, वजनाला पण चांगली होती आणि उत्पन्नाच्या दृष्टीने पण चांगली होती. तिला क्वालिटी पण बऱ्यापैकी चांगली राहत होती, त्यामुळे आम्ही ती व्हरायटी निवडली होती. त्यासाठी बेसवर डोस पण टाकला गेला होता. आपण सुरुवातीला शेणखत टाकलं होतं, 36 बैलगाडी शेणखत टाकलं होतं आपण रानामध्ये. त्याच्यानंतर रोटामेटर फिरवला होता, बेड काढले होते. बेड आपले 2 बेडच्या मधलं अंतर हे 6 फूट होतं आणि एक बेड 4 फुटाच्या रुंदीचा होता. म्हणजे मल्चिंग पेपरच्या हिशोबाने असतं ते, आपला मल्चिंग पेपर किती रुंद आहे. आणि 2 रोपाच्या मधलं अंतर हे 1.25 फूट होतं. झिगझॅग पद्धतीची लागवड होती आपली, म्हणजे कुठल्याही साईडने बघितलं ते 2 झाडाच्या मधलं अंतर हे 1.25 फूट भरलं जात होतं. म्हणजे काय होतं, जे आपलं ठिबकचं होल आहे ते 1.25 फुटावरती असतं, त्या हिशोबाने आम्ही होल पाडलं होतं आणि सुरुवातीला लागवड करून दिली. आणि त्याच्यानंतर काय झालं, पहिल्यांदा बेड गार करून लागवड केलेली होती आणि सुरुवातीला 2-3 दिवस काय नाही झालं, पण परत ऊन एवढं वाढलं आणि पावसाला उशीर झाल्यावरती काय झालं, थोडी झाडं मोठी झाल्याच्या नंतर ती गिरट्या खायला लागली आणि चूळ घालून वगैरे आम्ही बरेच त्याला कष्ट केले, कारण असं म्हणजे औषधाचं वगैरे पण एवढे अनुभव नव्हते. दुसऱ्यांना विचारून सांगायचे, त्याच्यानंतर आपण सोडायची. ड्रिचिंग हा विषय तर माहितीच नव्हता. आणि ज्यावेळेस तुटाई जास्त व्हायला लागली त्यावेळेस एक आपल्या शेजारच्या गावात कुर्टी नावाचं गाव आहे, तिथं एक माणिक मासा म्हणून एक माणूस आहे, त्याने इंद्रा मिरचीची आपल्या आधी लागवड केलेली होती. असंच म्हणजे मिरचीची लागवड आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा विषय कसा असतो, ह्याचं कसं पीक आहे त्याचं कसं पीक आहे असं बघायला ते चक्कर मारत असतात. ते आपल्या प्लॉटवरती एकदा आले होते आणि त्यांनी मग ड्रिचिंग वगैरे सगळे औषधं वगैरे सांगितली. पण त्याच्यानंतर काय झालं, हार्वेस्टिंगच्या पहिल्या दिवशी ते आले होते आणि हार्वेस्टिंगचा आपल्याला कुठलाच अनुभव नव्हता.
सुरुवातीच्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आम्ही लाल गोणे आणल्या होत्या, पण ते आल्याच्या नंतर ते म्हटले, "तुम्ही 25 गोणे आणल्यात, एकरभर मिरची तोडायची म्हणताय. तुम्हाला ही मिरची 10 म्हणजे तासभरसुद्धा एवढं त्या गोण्या पुरणार नाहीत. तुम्हाला काहीतरी बॉक्सची वगैरे व्यवस्था करावीच लागेल." पण त्याच दिवशी आपला डायरेक्ट एक आयसेर भरला होता पहिल्याच तोड्याला आणि 4 टन माल निघाला होता. म्हणजे कसं असतं, आपल्याला वाटतं की थोडे 4 मिरच्या म्हटलं तरी 2-4 झाडाचं तोडलं की बादली भरली जायची आणि त्याला वजन पण भरपूर राहतं. म्हणजे कसं जाड कातडं असतं, ते वजन पण भरपूर येतं आणि सोबतच आपण रासायनिक खतांसोबत जैविक खतंसुद्धा भरपूर वापरलेली होती आणि जैविक खताचे जे औषध विकणारे जे लोक होते, त्यांनी आपल्या प्लॉटचा व्हिडिओसुद्धा काढून नेलेला होता. तो ॲग्रोवन पेपरला सुद्धा छापला गेला होता त्या टायमिंगला आणि त्यांनी स्वतः त्यांच्या ऑफिसच्या समोर आपल्या मिरचीचा फोटो लावलेला होता. म्हणजे त्या टायमिंगला ही गोष्ट खूप विशेष होती की शिमला मिरची इतक्या दुष्काळी भागामध्ये येते. कारण शेजारच्या प्लॉटमध्ये म्हणजे आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या मकासुद्धा जळून चालल्या होत्या आणि तिथं आम्ही बादलीने पाणी घालून, तांब्याने पाणी घालून ती मिरची जगवलेली होती आणि कष्ट केल्यासारखं उत्पन्न पण निघालं. त्याच्यामध्ये निव्वळ नफा आम्हाला 8 लाख मिळाला. खर्चसुद्धा 2-3 लाख झालेला होता. कारण खर्च जास्त कशामुळे झाला होता, ते औषधं वगैरे अनुभव नसल्यामुळं काय झालं, चुकीची औषधं मारण्यात आली आणि त्यांनी फरक नाही पडल्यामुळं तो खर्च वायाला गेला आणि शेवटला नंतर कसं दुसऱ्यांकडून जाणून घेऊन का होईना ते आपल्याला कव्हर करता आलं आणि शेवटपर्यंत जर कलेक्शन केलं तर आपल्याला मजूर भरपूर लागली होती. कारण मी मागं पण सांगितलं होतं आपल्या मिरचीमध्ये म्हणजे शिमला मिरची जेव्हा केली होती त्यावेळेस त्याच्यात गवत होतं वगैरे. पण कॅप टाकून आपण त्याला तणनाशक मारावं वगैरे हे काय लक्षात नव्हतं येत. म्हणजे माहितीच नव्हतं, कोणीच मारत नव्हतं. त्याच्यामुळं 10 वर्षापूर्वी ही गोष्ट खूप नवीन होती आणि सुरुवातीला आपल्या गावामध्ये हा प्रयोग आम्हीच केला होता. म्हणजे एवढं धाडस केलं होतं की उभ्या पिकामध्ये कॅप टाकून का होईना तणनाशक मारलेलं होतं. म्हणजे एक सुधारणा करत आपण इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे सुरुवातीपासूनच दुसऱ्याची आपण यशोगाथा सांगतो किंवा आपली यशोगाथा लोक आपल्या चॅनलवरती टाकतात. म्हणजे जैविकवाल्यांनी आपलं व्हिडिओ बनवला होता 10 वर्षापूर्वी किंवा त्यांनी फोटो काढले होते. ते फोटो सापडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा ब्रँड आहे, आपण सुद्धा मोठे झालोय. आपल्या चॅनलवरती आपली सुद्धा जाहिरात आली पाहिजे आणि हे मी माझ्या चॅनलला ब्रँड मिळाल्याच्या नंतर टाकलेलं आहे. कारण स्वतःचं भूषण सांगायची मला पण इच्छा नव्हती. पण आपण आहे ब्रँड, आपण आहे सांगायसारखं. पण मग आपण आपलं श्रेय घेतलंच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला माहितीदार वाटला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर शिमला मिरचीविषयी काही अडचणी असतील तर अवश्य कळवा. कारण आम्ही 2-3 वेळा त्याचं पीक घेतलेलं आहे. आता सध्या नाही घेत आहे. पण त्याच्यामधले सगळे अनुभव, कुठले रोग येतात, कुठले जात आहे आणि त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, या सगळ्या गोष्टी सांगू शकते. निसंकोचपणे तुम्हाला जर शिमला मिरचीमध्ये काही अडचणी वाटत असतील तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम पद्धतीने शेती करा.